शक्य आहे. तू अग्नी तत्व वापरलंयस तरी वेदा वाचली. हो मार्जरी, ती कार्टी वाचली. पण कसं काय? मार्जरी, मला असं वाटतंय की की त्या अंबिकाची शक्ती वाढलीये. पुरावा पुरावा नाहीये पण नाही, पण नकोय. पुरावा नसताना काहीही निष्कर्ष लावू नकोस. पण मार्जरी, काहीतरी अंदाज तर बांधावा लागेल ना, नाही तर खरं कसं कळणार? अंदाज लावायचाच असेल तर असंही असू शकतं की त्या कार्टीचा मृत्यू अग्नीमुळे होणारच नाही. म्हणजे आठवतंय ना, त्या महागौरीने वेदाला कवच दिलं होतं. त्याचा परिणाम अजूनही राहिला असेल. पण मार्जरी, त्याचा परिणाम तर कायमच राहील. मग वेदाला मारायचं कसं? तेच तर आपल्याला शोधायचंय. आपण ते कवच तोडू शकतो का मार्जरी? तुझा आपल्या शक्तीवरचा विश्वास ढासळतोय. नाही, असं असेल तर चिर तरुण होणं फक्त स्वप्नच राहील. नाही 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 मार्जरी, मग सिद्धाकार, तू मला सांग काय करायचंय. तू सांगशील ते मी सगळं करायला तयार आहे मार्जरी. जलतत्व अग्नीने जे घडत नाही ते पाण्याने नक्कीच घडेल. मला ती वेदा मरताना दिसतेय. पाण्यात श्वास कोंडून मरताना दिसतेय. वेळ दौडू नकोस. ही त्या कार्टीला संपवायची शेवटची संधी आहे असं समज. मीरा, कसला विचार करतेयस? मीरा, तुला खरं सांगू का, आत्ता मला असं वाटतंय की बरं झालं तू अथर्वना सगळं खरं सांगितलंस. अगं हो, आता ते मंजिरीवर लक्ष ठेवतील ना आणि आपल्याला मदतच करतील. तू नको एवढा विचार करूस. आई, माझं चित्र पूर्ण होत आलंय. कसं वाटतंय? बाबा म्हणाला ना तसं मी पेंटरच होणार आहे. बाबा म्हणाला होता ना की या चित्रात काहीतरी ऍड कर. हे बघ, मी ऍड केलंय. कसं वाटतंय? चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. इथे कोणीतरी आहे. थँक गॉड, थँक गॉड, थँक गॉड. म्हातारी, म्हातारी. चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. म्हातारी भोपळ्यात काय बडबडते? वॉटेवर मला इथून बाहेर पडायचंय. शी कॅन हेल्प मी. आजी, 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 ऐका ना, ऐका. आजी, 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 आजी. ते ऐका ना आजी, म्हणजे मला ना तुम्हाला विचारायचं आहे की मला इथून मला बाहेर पडायचंय. तुम्ही इथे कशा आलात? नाही, मला खाऊ नकोस. खाऊ नकोस असं काय? असं का बोलताय? मी तुम्हाला का खाईन? मी तुम्हाला झॉम्बी वाटते का? हा, नाही ना. मला तुमची मदत हवी. मला इथून बाहेर पडायचंय. हे विचारते मी तुम्हाला. हा,
एक काम कर, हा 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 फायनली बोला 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 कुठल्या डिरेक्शनला जायचं इकडून? हा इथे 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 कुठली दिशा आहे? हा मी माझ्या लेकीकडे जाते, तू पोळी खाते, जाडजूड होते आणि मम्मी परत येते, तेव्हा तू मला खा. नाही 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 तुम्ही काय काय बोलताय? तुम्ही 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 कोण आहात? हा मी माझ्या लेकीकडे जाते, तू रोटी खाते, जाडजूड होते आणि मम्मी परत येते, तेव्हा तू मला खा. अगं 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 म्हातारे माझं डोकं खाऊ नकोस. इथून मी बाहेर कशी पडू शकते ते मला सांग. मला इथून बाहेर पडायचंय. हा तुम्ही कुठल्या दिशेने आला? मी तुम्हाला तेच विचारते. हा बोला आजी. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. आई कसं वाटतंय? मस्त आहे. खूप छान काढलंय. हा घे पूर्ण कर. ताई माया त्या चित्रात अडकली आहे. हो, पण मला कळत नाहीये की एखादी जिवंत व्यक्ती निर्जीव चित्रात कशी काय अडकू शकते. तुझ्या शक्तीमुळेच असेल. असेलही, पण मीरा हे सगळं विचित्र आहे. म्हणजे मायाचं चित्रात अडकणं, ती मंजिरी आपल्या वेदाच्या जीवावर उठली आहे. याचा काहीतरी संबंध आहे. ताई हे जे काही सगळं घडतंय ना त्याच्या मागे काहीतरी अर्थ आहे. आपल्या हातून काहीतरी निसटतंय. अगं बरोबर बोलतेस तू. ह्या सगळ्यांमध्ये ना मंजिरीचा काहीतरी संबंध आहे. ती माया तर तिच्या कर्माने गेली आहे त्या चित्रात. पण मीरा, माया वेदाला त्रास देत होती, हे मंजिरीनेच तिला करायला सांगितलं असेल. पण मला नाही वाटत की मंजिरीला माहीत असेल की माया चित्रात अडकली आहे. ती आता अशी जंगलात अडकून राहणार का? त्याची कल्पना नाही, पण एवढं नक्की की मायाचं गायब होणं हा परिणाम नाही आहे, तो संकेत आहे. कसला संकेत ताई? मीरा, नियती आपल्याला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते अगं. पण काय? म्हणजे माया आता चित्रात अडकली आहे, ती आपल्या ताब्यात आहे, बरोबर? मंजिरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणताना आपण मायाकडून काही करवून घेऊ शकतो का, ह्याचा आपण विचार करायला हवा.